नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप आगरे आणि माझं चॅनल आहे लेक्सिकन वल्गर। तरी आपण सर्वांनी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा। तर मित्रांनो, मी आज या ठिकाणी आलेलो आहे नरिमन पॉईंट। समोरच SBIची बिल्डिंग आहे आणि आपण आता पाहतोय की समोर महाराष्ट्र राज्याचं विधान भवन या ठिकाणी आहे। तर विधान भवनाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। त्यापूर्वी मी थोडा हा नरिमन पॉईंट जो परिसर आहे हा मी एक दाखवण्याचा आपल्याला तुम्हाला प्रयत्न करणार आहे। तर विधान भवनाबद्दल थोडासा पूर्व इतिहास मी आपणास सांगू इच्छितो। खरं पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला 138 वर्षाचा प्रदीर्घ वैभवशाली इतिहास आहे। ब्रिटिशकालीन कारकिर्दीत मुंबई इलाका होता आणि त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग, तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वी सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता। ब्रिटिशांनी हिंदुस्थानला टप्प्याटप्प्याने राजकीय सुधारणा बहाल केल्या। या प्रक्रियेची सुरुवात 1861 सालच्या इंडियन काउन्सिल ॲक्टने झाली। 1862 साली 8-10 सभासदांचे काउन्सिल अँड रेग्युलेशन स्थापन झाले। त्यानंतर 1892च्या इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये या विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढवण्यात आले। मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा येऊन खऱ्या अर्थाने भारतात संसदीय लोकशाहीची बीजे रोवली गेली व प्रांताप्रांतात द्विदल राज्यपद्धती खऱ्या अर्थाने त्यावेळी सुरुवात झाली। त्यानंतर 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अस्तित्वात आला। त्यात राज्य संघटनात्मक शासन पद्धती स्वीकारण्यात आली। प्रांतांना त्यावेळेला स्वायत्ता देण्यात आली। 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये कायदेमंडळात लोकप्रतिनिधींना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली। तेव्हापासून खरे म्हणजे निवडणुकांना सुरुवात झाली। त्यामध्ये स्थानिक लोकांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व देण्यात आले। या कायद्यान्वयेच तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे विधानसभा व विधान परिषद असे नामांकन होऊन 2 सभागृह मुंबई प्रांतात जुलै 1937 साली अस्तित्वात आली। स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली। विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह म्हणजे अप्पर हाऊस अशी संबोधण्यात येतं आणि विधानसभेला खालचे सभागृह म्हणजे लोअर हाऊस असं संबोधलं जातं। विधानसभेमध्ये थेट सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणूक येणारे 148 व घटनेतील तरतुदीनुसार एक अँग्लो इंडियन प्रतिनिधी अशी एकूण 289 इतकी सदस्य संख्या आहे। विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या 78 इतकी आहे। राज्याच्या विविध विभागातून शिक्षक, पदवीधर, स्थानिक प्राधिकारी, संस्था, विधानसभा सदस्याद्वारे राज्यपालाकडून राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य, संस्कृतीमध्ये क्रीडा क्षेत्रातून नामनियुक्त झाले सदस्य यांचा सर्वांचा समावेश केला जातो। सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रधान सचिव विविध स्तरावर काम करत असतात। त्यानंतर कर्मचारी एकूण 750 इतके या ठिकाणी विधान भवनमध्ये कर्मचारी आहेत। मित्रांनो, मी ही आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। ज्यावेळी महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू असतं हे एक तर हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये असतं आणि बाकीची 2 अधिवेशन जे असतात ही मुंबईमध्ये आपल्या विधान भवनमध्ये पार पडत असतात। त्यावेळी आपण पाहत असतो की लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला दिला जातो की विधानसभेमध्ये जे आमदार आणि जे विधानसभेचे सदस्य असतात हे पूर्णतः सगळ्या प्रश्नांची फोड करत असतात। राज्यामध्ये जे प्रश्न गांभीर्याने भेडसावत असतात आणि ते त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्याचं काम हे आपलं विधिमंडळ करत असतं। तर मित्रांनो, मी आज या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण सर्वांनी असं सहकार्य मला द्याल ही अपेक्षा करतो आणि आपली थोडक्यात माहिती देतो। धन्यवाद।